नमस्ते, मी प्रशांत मोरे। आज आपण समाज कल्याण पेपर 2013 ला झालेला जो आहे त्याचं विश्लेषण बघणार आहोत। तर आज पार्ट 1 बघणार आहोत। आपण टेस्ट सिरीज देखील लॉन्च करत आहोत समाज कल्याण गट अ आणि ब दोघांसाठी। मी प्रशांत मोरे आणि सचिन गुडिंग सर आम्ही दोघं मिळून लॉन्च केलेले। तर तुम्ही अवश्य लाभ घ्या। याचा तुम्हाला प्रश्नपत्रिका सॉल्व करताना व प्रत्यक्ष ज्या पद्धतीने आयोग डिझाइन करतं त्या पद्धतीने आपण प्रश्न सिलेबस नुसार तयार केलेला आहे। तर तुम्ही अवश्य टेस्ट सिरीज जॉइन करा। यामध्ये आपण टोटल सुरुवातीला 5 प्रश्नपत्रिका घेणार आहोत आणि पुढे चालून यामध्ये वाढ देखील करणार आहोत। प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद क्रमांक ... हा समान किंवा सन्मानपूर्वक व्यवहार या संबंधीचे स्पष्टीकरण देतो। तसं बघितलं तर सर्वच पर्यायांमध्ये समान किंवा सन्मानपूर्वक व्यवहार या संबंधीचे स्पष्टीकरण देण्यात येते, पण मोस्ट प्रोबॅबिलिटी आन्सर कोणतं असेल हे आपल्याला चूज करावं लागतं ज्यावेळेस आपण एक्झाम मध्ये असतो। तर याचं उत्तर आहे आर्टिकल 15 म्हणजे कलम 15, ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला समान किंवा सन्मानपूर्वक व्यवहार व समाजामध्ये या संबंधी एक पिक्चर देखील आलेला आहे आर्टिकल 15, जो समान किंवा सन्मानपूर्वक व्यवहार जे व्यक्तीला धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या आधारावर देतो। त्यानंतर आर्टिकल 17 ज्यामध्ये रोजगारामध्ये समान संधी, त्यानंतर कलम 17 नुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली, त्या संदर्भात 1955 मध्ये कायदा देखील तयार करण्यात आलेला आहे। त्यानंतर कलम 18 आहे पदव्यांची समाप्ती। पुढचा प्रश्न, रिकामी जागा योग्य पर्यायाने भरा। जेव्हा व्यक्ती सामाजिक संस्थांच्या नियंत्रणाचा विरोध करते आणि लोकनीती, चालीरीती, परंपरा यांची अवहेलना करते तेव्हा ... विसंघटन घडून येते। तर ते विसंघटन आहे वैयक्तिक पद्धतीने, ज्यावेळेस व्यक्ती संस्थांच्या नियंत्रणाचा विरोध करते, व्यक्ती विरोध वैयक्तिक पद्धतीने करत असं आपण सोडवू शकतो। सामाजिक, सामुदायिक, कौटुंबिक हे या प्रश्नानुसार दुय्यम आहेत, मोस्ट प्रोबेबल आन्सर वैयक्तिक आहे। पुढचा प्रश्न आहे, सध्याकालीन समाज कार्यावर प्रभाव टाकणारी विचारधारा कोणती? बहुसंस्कृतीवाद, चिरंतर विकास, पोलो फ्रेरे यांची लोककेंद्रित कृती गटवादी विचारधारा, मार्क्सवादी पर्यायी विकास विचारधारा। तर याचं उत्तर आहे अ, ब, क, ड सर्व। म्हणजे सध्याकालीन समाजकार्यावर प्रभाव, ज्यावेळेस समाजकार्य भारतात त्याचा उदय झाला 1936 साली सर दोराबजी टाटा यांनी समाजकार्याची सुरुवात टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या माध्यमातून केली। त्यावेळेस समाजकार्यावर प्रभाव हा पाश्चिमात्य विचारधारेचा आहे। त्यामध्ये बहुसंस्कृतीवाद, चिरंतर विकास, पोलो फेरे तसेच मार्क्सवादी या सर्व तत्ववेत्ते, मॅक्स वेबर असेल, मेरी रिचमंड असेल, या सर्वांचा प्रभाव भारतीय समाजकार्यावर पडलेला आपल्याला दिसून येतो। पुढचा प्रश्न आहे, रिकामी जागा योग्य पर्यायाने भरा। आई वडिलांकडून संक्रमित होणारे वंशाणू पुढच्या पिढीतील बालकाची शारीरिक व मानसिक निश्चिती करतात। तर स्थिती, विकास, गुणधर्म, प्रगती। तर हा प्रश्न आपण जर बघितला थोडा सायन्स रिलेटेड पण आहे, सामाजिक पण आहे। तर याचं उत्तर आहे गुणधर्म। ज्यावेळेस बाळ जन्माला येतं किंवा आई वडिलांकडनं त्याला संक्रमित होणारे काय असतात, जेनेटिक्स असतात, म्हणजे गुणधर्म असतात। तर याचं उत्तर आहे गुणधर्म। मग त्याने त्याची शारीरिक व मानसिक वाढ निश्चित होते। पुढचा प्रश्न आहे जोड्याला। हा प्रश्न आपण यामध्ये एक जरी उत्तर माहित असलं तरी आपण उत्तरापर्यंत पोहोचतो। यामध्ये सर्वात आधी आपल्याला जे माहित असेल त्याची जोडी लावावी। तर सनातनी चळवळ आहे मध्य प्रदेश। तर यामध्ये मध्य प्रदेश सनातनी चळवळ कुठे? पर्याय 1 मध्ये, म्हणजे याचं उत्तर पर्याय 1च आहे। नाडर चळवळ जी तामिळनाडू, त्याच्यानंतर झजावत चळवळ केरळ, आदि धर्म चळवळ पंजाब। आता पुढे चालून आपल्याला ह्या चळवळी आणि त्या संदर्भात असलेली वर्ष, व्यक्ती हे देखील बघणं गरजेचं आहे। हे सर्व बघून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला पुढे चालून आयोग ह्या पद्धतीने आपल्याला प्रश्न देऊ शकतो। पुढचा प्रश्न आहे, बाललैंगिक शोषणाविरुद्धचा
द प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स अगेन्स्ट सेक्शुअल ऑफेन्सेस हा कायदा संसदेत केव्हा संमत करण्यात आला? आता हा प्रश्न एक्झाम झाली 2013 मध्ये, हा कायदा संमत झाला 2012 मध्ये. तर हा प्रश्न त्यावेळेचा करंटचा प्रश्न होता. तर ह्या वेळेस सध्या बालकांशी संबंधित, महिलांशी संबंधित, वृद्ध, जे काही दुर्बल घटक असेल, SC ST, परत आता सध्या OBC आरक्षणाचा मुद्दा आहे, तर हे सर्व आपल्याला बघणं गरजेचं आहे. आणि त्या संबंधित असलेल्या समित्या, त्याच्यानंतर असलेले आयोग, परत रंजनी आयोग कोणता आहे, हे सर्व आपल्याला बघावं लागेल. तर याचं उत्तर आहे ऑप्शन 4 2012. पुढचा प्रश्न आहे, बांगलादेशातील कोणत्या अर्थतज्ञांनी 1970 साली मायक्रो क्रेडिट आंदोलनाची सुरुवात केली? शेख मोहम्मद मुजीबुर रहमान, युनुस खान आणि मोहम्मद युनुस. तर याचं उत्तर आहे मोहम्मद युनुस, ऑप्शन क्रमांक 4. यांनी बांगलादेशमध्ये मायक्रो क्रेडिटची सुरुवात केली आणि हे व्यक्ती सेल्फ हेल्प ग्रुप याच्याशी देखील संबंधित आहे, म्हणजे बचत गट, ज्यामध्ये ग्रामीण भाग असेल, यामध्ये महिला एकत्र येतात व आपल्या सामूहिक उद्दिष्टासाठी बचत गट तयार करतात, ज्या माध्यमातून त्यांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळत असतो. तर त्याची सुरुवात यांच्या माध्यमातून झालेले मायक्रो क्रेडिट आंदोलन. तसंच आपण जर बघितलं तर या प्रश्नामध्ये 1970 दिलेले, पण बांगलादेशाची स्थापनाच 1971 ला झालेली. म्हणजे पुढे चालून आयोग आपल्याला याचं ऑप्शन मध्ये पाकिस्तान देखील देऊ शकते, कारण की बांगलादेशची निर्मिती पाकिस्तान मधून झालेली आहे. पुढचा प्रश्न, रिकामी जागा सुयोग्य शब्दाने भरा. राष्ट्राचा कारभार ... तसेच भ्रष्टाचार विरहित चालवायचा असल्यानेच संसदेने जनतेसाठी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा कायदा संमत केला. तर चांगला, पारदर्शकपणे, प्रगतिशील, विकासाभिमुख. आपण जर बघितलं, राष्ट्राचा कारभार भ्रष्टाचार विरुद्ध चालावा हा माहितीचा अधिकाराचा महत्वाचा उद्देश आहे. त्यानंतर पारदर्शकपणे चालावा हा देखील सर्वात महत्वाचा उद्देश आहे, ज्यासाठी महाराष्ट्रामध्ये अण्णा हजारे असतील, यासारखे कार्यकर्त्यांनी खूप प्रयत्न केले. महाराष्ट्राचा देखील 2002 मध्ये माहितीचा अधिकार कायदा होता. त्याआधी आणखी 7-8 राज्यांनी माहितीचा अधिकार आपल्या राज्यामध्ये सुरू केलेला होता. तर याचं उत्तर आहे पारदर्शकपणे. तसेच माहितीचा अधिकार हा कायदा 12 ऑक्टोबर 2005 ला संपूर्ण देशात लागू झालेला आहे. जम्मू काश्मीर वगळून जम्मू काश्मीरमध्ये 31 ऑक्टोबर 2019 पासून हा कायदा लागू झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, राज्य समाज कल्याण सल्लागार मंडळाच्या सदस्यांची नियुक्ती कोण करते? संबंधित राज्य, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि केंद्रीय समाज कल्याण मंडळ 50-50% केंद्रीय समाज कल्याण मंडळ. तर याचं उत्तर आहे केंद्रीय समाज कल्याण आणि राज्य सरकार दोघेही सम प्रमाणात, म्हणजे 50-50% राज्य समाज कल्याण सल्लागार मंडळाच्या सदस्यांची नियुक्ती करते. आपण बघितलं 1953 मध्ये केंद्रीय समाज कल्याण मंडळाची स्थापना झाली, की ज्याचे अध्यक्ष दुर्गाबाई देशमुख त्यावेळेस होते. भारतात कोणत्या सामाजिक सहाय्यता योजना राबविल्या जातात? तर या संदर्भात या 3-4 योजना दिलेल्या आहेत. आता सध्या कोणत्या योजना चालू आहे, नवीन योजना कोणत्या बजेटमध्ये मांडले गेल्या, हे देखील आपल्याला बघणं गरजेचं आहे. पहिले राष्ट्रीय वृद्धकालीन निवृत्ती वेतन योजना, दुसरे कामगार विमा योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, तिसरे राष्ट्रीय मातृत्व लाभ योजना. तर याचं उत्तर आहे अ क ड, म्हणजे ब नाही, विमा योजना येत नाही. वृद्धकालीन येते, कुटुंब लाभ योजना ते, मातृत्व लाभ योजना ते, ह्या सामाजिक सहायता योजना आहेत. पुढे चालून तुम्हाला यांचं वर्ष देखील बघणं गरजेचं आहे, की कोणती योजना कोणत्या वर्षी स्थापन झालेली. या संदर्भात आयोग आपल्याला पुढे प्रश्न विचारू शकते. पुढचं आहे, खालीलपैकी कोणते विधान व्यावसायिक समाज कार्याचे वर्णन करते? आता अशा प्रश्नांमध्ये आपल्याला सर्वात उत्तम उत्तर कोणतं असू शकेल हे निवडावं लागतं. दान धर्म करणे, श्रमदान, विना वेतन सेवा देणे, व्यक्ती गट समुदायाची सामाजिक व्यवहारासाठी क्षमता वाढविणे,
शासन आणि संस्थाद्वारा अपंग निराधार लोकांना अर्थसहाय्य करणे. तर याचं उत्तर आहे क्षमता वाढवणे. ज्यावेळेस आपण समाजकार्याचा अभ्यास करतो त्यावेळेस प्रत्येक विद्यार्थ्याला शिकवले जातं की व्यक्तीला सक्षम करणे, व्यक्ती असेल, गट असेल, परत समुदाय असेल, त्या प्रत्येक घटकाला सक्षम करणे हा समाजकार्याचा उद्देश आहे की ज्या माध्यमातून व्यक्ती, गट, समाज असेल तो स्वतःची समस्या स्वतः सोडवण्यासाठी कॅपेबल होईल आणि भविष्यात आणखी त्याला जर कोणती समस्या अडचणीत येत असेल तर ती स्वतः तो कॅपेबल असल्यामुळे तो स्वतः सॉल्व्ह करेल. तर हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे शेषावस्थेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चूक आहे. पहिले, शेषावस्था हा विकासाचा पाया आहे. दुसरे, शेषावस्था परावलंबन कमी करणारी असते. शेषावस्थेत सामाजिकरणाची सुरुवात होते. शेषावस्था हे टोळी वय असते. तर याचं उत्तर आहे म्हणजे चूक. शेवटी हे बघणं खूप गरजेचं आहे, योग्य, अयोग्य, चूक, अचूक. तर याचं उत्तर आहे शेषावस्था हे टोळी वय होय. तर शेषावस्था हे टोळी वय नसतं. ज्यावेळेस आता सर्वात आधी आपल्याला व्यक्ती विकासाची अवस्था एकूण किती आहे, तर एकूण 8 अवस्था आहे. त्यापैकी शेषावस्था हे सुरुवातीला 2 आठवडे ते 2 वर्ष आपल्याला मानसशास्त्रचं बुक 11वी 12वी मध्ये हे आपल्याला मिळेल. तर शेषावस्था विकासाचा पाया आहे. बरोबर. शेषावस्था परावलंबन करणारी अवस्था आहे. म्हणजे जसं व्यक्ती डेव्हलप होतं तसं त्याचं परावलंबन कमी होत असतं. शेषावस्थेत सामाजिकरणाची सुरुवात होते. म्हणजे बाळ लहान असतं, त्याच्यानंतर त्यांच्या सवंगडी, कुटुंबात ते मिसळतं, त्याच्यामुळे त्याचं सामाजिकरणाची सुरुवात होते. तोच त्याचा पाय. पुढचा प्रश्न, समाज परिवर्तनाच्या आधुनिक पाश्चात्य विचारधारा खालीलपैकी कशावर आधारित नाहीत. मी पुन्हा सांगतोय, तुम्ही शेवटी बघायचं आहे नाही यानुसारच उत्तर ठरवायचं. तर्कवाद म्हणजे बुद्धिप्रामाण्यवाद, उदारमतवाद, उपयुक्ततावाद आणि भक्ती आणि सुफी गुणवाद. तर समाज परिवर्तनाच्या आधुनिक पाश्चात्य विचारधारा म्हणजे वेस्टर्न पॉलिटिकल थॉट शी संबंधित हा प्रश्न आहे. ज्यावेळेस जे पॉलिटीचे विद्यार्थी असतील किंवा समाजशास्त्र किंवा सोशल वर्क त्यांना या संदर्भात थोडं फार नॉलेज असेल की वेस्टर्न पॉलिटिकल थॉट किंवा सोशोलॉजी किंवा सोशल वर्कमध्ये हा टॉपिक येतो. त्यामध्ये भक्ती आणि सुफी गुणवाद हा येत नाही. उदारमतवाद, तर्कवाद, उपयुक्ततावाद. आता बुद्धिप्रामाण्यवाद जर बघितलं तर आगरकर जे होते बुद्धिप्रामाण्यवादी होते, डॉक्टर बाबासाहेब होते, महात्मा फुले हे बुद्धिप्रामाण्यवादी होते. उदारमतवाद 1991 साली ज्यावेळेस आपण नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं त्यामध्ये खौजा म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण त्यामध्ये ते येऊ शकतं. उपयुक्ततावाद. आणखी पुढचा प्रश्न, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण समाज कल्याण गट अ आणि ब टेस्ट सिरीज लॉन्च केलेली. तर प्रशांत मोरे, मी आणि सचिन गुडिंग सर आम्ही दोघं मिळून ती लॉन्च केलेली आहे. तर समाज कल्याण व जो सिलेबस आहे त्यावर आधारित आम्ही टेस्ट सिरीज लॉन्च केली. तर त्याचा तुम्ही नक्कीच फायदा घ्या व तुमचा जो स्टडी असेल त्याला तुम्हाला प्रॉपर तयारी म्हणजे ही टेस्ट पेपर तुम्ही टाइम लावून सोडवा. म्हणजे आपला पेपर 60 मिनिटांचा आहे. त्यामध्ये एकूण 100 प्रश्न असणार आहे. तर प्रत्येक घटकावर मागील प्रश्नपत्रिका व आता आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारू शकते या पद्धतीने आपण ही टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. तुम्ही अवश्य लाभ घ्या. काही अडचण आल्यास तुम्ही या 2 नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. पुढचा प्रश्न आहे, व्यक्तिमत्व विकासातील 8 पेज प्रसंग युक्त मनोसामाजिक सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला. सिग्मंड फ्राइड, एरिक्सन, जीन पीजे, कोहलबर्ग. तर याचं उत्तर आहे एरिक्सन. तर आपल्याला नुसता हा प्रश्न बघून चालणार नाही. तर एरिक्सन यांनी कोणते 8 पेज प्रसंग मांडले हे बघावं लागेल. कारण की तो पेपर 2013 मध्ये झाला. यावेळेस त्या 8 पेज प्रसंगामध्ये ऑप्शनमध्ये देतील आणि यापैकी कोणता आहे कोणता नाही अशा प्रकारचे आपल्याला प्रश्न विचारू शकतात. तसेच सिग्मंड फ्राइड यांनी सायको ॲनालिटिकल थेअरी मांडली. तसेच त्यांनी ईड, इगो, इदम हे देखील एक्सप्लेन केलेले. त्यानंतर जीन पीजे यांनी बौद्धिक सिद्धांत मांडला. कोहलबर्ग यांनी नैतिक सिद्धांत मांडलेला आहे. पुढचा प्रश्न, बाल गुन्हेगारांना सुधारण्यासाठी
खालीलपैकी कोणती पद्धती वापरली जाते? मानसोपचार, वर्तन उपचार, कृती उपचार, शिक्षा. तर याचं उत्तर आहे अ ब क, म्हणजे मानसोपचार, वर्तन उपचार, कृती उपचार. शिक्षा हा शेवटचा पर्याय बालकांच्या संदर्भात उपयोगात आणला जातो. शक्यतो तो उपयोगात आणण्यासाठी त्या संदर्भात बालकाने कोणत्या परिस्थितीमध्ये अपराध केला, त्याच्यावर कोणत्या प्रकारचं त्याचं सोशलायझेशन झालं हे बघितले जातं. त्यानंतर 7 वर्षापेक्षा जो लहान बालक असतो त्यांनी कोणत्याही प्रकारचा अपराध केलेला असल्यास त्याला कोणत्याच प्रकारची शिक्षा देण्यात येत नाही असं कायदा म्हणतो. पुढचा प्रश्न, व्यक्ती सहाय्यक कार्य मानव व त्याच्या सभोवतालचे वातावरण यांच्यात काय साधते? संबंध, सामंजस्य, दुवा, समतोल. तर व्यक्ती सहाय्यक कार्य समतोल साधण्याचं काम करते. ज्यावेळेस आपण यालाच इंग्लिशमध्ये सोशल केसवर्क, परत याला दुसरा शब्द आहे वेष्टी अध्ययन, ज्यामध्ये बऱ्याच मुलांना अडचण येते की वेष्टी अध्ययनच सोशल केसवर्क आहे किंवा व्यक्ती सहाय्यक कार्य आहे हे माहीत नसते, त्यामुळे प्रश्न चुकण्याची संभाव्यता जास्त असेल. तर त्यावेळेस आपण पर्यायी शब्द हे देखील समाजकार्याची माहिती असायला हवे. तर याचं उत्तर आहे समतोल. परत व्यक्ती सहयोग कार्यामध्ये 4 P's काय हे देखील आपल्याला यांचा क्रम आयोग आपल्याला विचारू शकते, हे बघणं गरजेचे. त्याच्या पायऱ्या, त्याचे प्रिन्सिपल्स म्हणजे तत्व हे देखील आपल्याला बघणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे, संशोधन समस्येचे पूर्वज्ञानामुळे सुचलेले एक संभाव्य उत्तर किंवा स्पष्टीकरण म्हणून मांडण्यात आलेले विधान कोणते? भाकीत, संशोधन, निरीक्षण, गृहीत कृत्य. तर याचं उत्तर आहे गृहीत कृत्य म्हणजेच हायपोथेसिस. ज्यावेळेस आपण MSW जो पण विद्यार्थी PG करत असेल त्या प्रत्येक विद्याला सेकंड इयरमध्ये एक थिसिस तयार करावा लागतो. त्यामध्ये संशोधन अध्ययन हा एक विषय असतो, ज्यामध्ये आपल्याला हे सर्व शिकवले जातं. गृहीत कृत्य हे त्या सर्वांना माहीतच असेल, ज्यांना माहीत नसेल त्यांनी त्या संदर्भात असलेले बुक्स रेफर करावे. कोणाला काही अडचण आली असेल तर नंबर दिलेलाच आहे, त्यामध्ये तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट जरी केला तरी तुम्हाला योग्य मार्गदर्शन करण्यात येईल. पुढचा प्रश्न आहे, CH कुले यांनी व्यक्ती व समाज यांच्या संबंधातील कोणता सिद्धांत मांडला? सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह, फेस टू फेस, सोशल फॅक्टर थेअरी आणि लुकिंग ग्लास सेल्फ थेअरी. तर CH कुले यांनी ऑप्शन क्रमांक 3 लुकिंग ग्लास सेल्फ थेअरी मांडली. परत सकारात्मक सिद्धांत हा ऑगस्ट कॉम्प यांनी मांडला. फेस टू फेस सिद्धांत गेलिस यांनी मांडला. सोशल फॅक्टरी सिद्धांत आपण बघूया पुढं. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचा कोणता अनुच्छेद शासनास सर्व भारतीय नागरिकांना मोफत व समान न्याय देण्याचे निर्देश देतो? जर आपण प्रश्न जर व्यवस्थित वाचला तर आपल्याला 2 ऑप्शन ऑटोमॅटिक कट होतात, ते म्हणजे कलम 18 आणि कलम 17 यामध्ये आपल्याला निर्देश, म्हणजे हा प्रश्न आहे DPSP म्हणजे कलम 36 ते 51 संदर्भात, म्हणजे हे 2 ऑप्शन ऑटोमॅटिक आपले लवकरात लवकर कट होणार व आपला वेळ देखील वाचेल. तर याचं उत्तर आहे कलम 39, ज्यामध्ये सर्व भारतीय नागरिकांना मोफत व समान न्याय देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. पुढील प्रश्न, भारतात आपराधिक न्याय व्यवस्थेत जनतेच्या सहभागाची कोणत्या शतकाच्या शेवटी सुरुवात झाली? तर ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याला ही शतक म्हणजे 18वं शतक, 19वं शतक, 20वं शतक, 17वं शतक म्हणजे काय हे माहीत असायला हवं. तर 18वं शतक म्हणजे 1700 ते 1800 दरम्यान, 19वं शतक म्हणजे 1800 ते 1900 दरम्यान, 20वं शतक म्हणजे 1900 ते 2000 दरम्यान, 17वं शतक म्हणजे 1600 ते 1700 दरम्यान, हे असं शतक. मग आपला प्रश्न आहे, भारतात आपराधिक न्याय व्यवस्थेत जनतेच्या सहभागाची कोणत्या शतकाच्या शेवटी सुरुवात झाली? आपण जर बघितलं आपला भारत देश पारतंत्र्यात होता, तर आपल्याला ब्रिटिशांनी न्याय व्यवस्था स्थापन केली आपल्या देशामध्ये साधारण 1861च्या दरम्यान. बॉम्बे, मद्रास, कलकत्ता येथे उच्च न्यायालयांची स्थापना करण्यात आली. तर त्यानुसार आपण जर बघितलं तर 19व्या शतकाच्या शेवटी जनतेच्या सहभागाची सुरुवात, कारण की न्यायव्यवस्था स्थापन झाली, त्यानंतर जनता अवेअर झाली व त्यानुसार जनतेने त्यामध्ये सहभाग
घेण्यास सुरुवात केली. तर याचं उत्तर आहे 19व्या शतकाच्या शेवटी. पुढचा प्रश्न, सती जाण्याच्या कृत्यास प्रतिबंध कायदा 1987 नुसार आमरण तुरुंगवासाची शिक्षा खालीलपैकी कोणत्या अपराधासाठी होऊ शकते? सती जाण्याचा प्रयत्न करणे, सती जाण्यास प्रवृत्त करणे, सतीचा गौरव करणे, जिल्हाधिकारी किंवा जिल्हा न्यायदंडाधिकारी यांच्या मनाई हुकुमाचा भंग करणे. याचं योग्य उत्तर आहे सती जाण्यास प्रवृत्त करणे. आपण जर बघितलं तर राजाराम मोहन राय यांनी 1829 मध्ये सती जाण्याविरुद्धचा कायदा साठी प्रयत्न केले, ज्यानुसार लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी तो कायदा पास केला. तसेच महाराष्ट्रामध्ये नाना शंकर सेठ यांनी सती प्रतिबंधक कायद्यासाठी प्रयत्न केले. तसेच जर आपण बघितलं तर सती जाण्यास प्रवृत्त करणे म्हणजे आमरण तुरुंगवासाची शिक्षा ही होऊ शकते या कायद्यानुसार. पुढचा प्रश्न, केंद्रीय समाज कल्याण मंडळाच्या सर्वसाधारण मंडळाचे म्हणजे जनरल बॉडीचे किती सदस्य असतात? 16, 40, 42, 56. तर याचं उत्तर आहे एकूण 56 सदस्य जनरल बॉडीचे असतात. आपण केंद्रीय समाज कल्याण मंडळामध्ये 2 बॉडी असते, एक जनरल बॉडी, दुसरी आहे एक्झिक्युटिव्ह बॉडी. जनरल बॉडीमध्ये 56 सदस्य असतात. केंद्रीय समाज कल्याण मंडळाची स्थापना 1953 मध्ये झाली, ज्याचे अध्यक्ष दुर्गाबाई देशमुख त्यावेळीस होत्या. पुढचा प्रश्न, महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळाची स्थापना महाराष्ट्र शासनाने कोणत्या अधिनियमाअंतर्गत 10 जुलै 1978 रोजी केली? सहकार अधिनियम, कंपनी कायदा 1956, धर्मदाय अधिनियम, माहिती अधिकार अधिनियम. तर याचं उत्तर आहे कंपनी कायदा 1956 नुसार महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. हा प्रश्न जर बघितला तर या प्रश्नामध्येच आपल्याला एक उत्तर आणखी तयार करण्यात येतं की महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळाची स्थापना कधी झाली? तर 10 जुलै 1978 रोजी. पुढे चालू आयोग आपल्याला वेगवेगळे महामंडळ देईल आणि वरती असं सेंटेन्स टाकेल की 10 जुलै 1978 रोजी कोणत्या महामंडळाची स्थापना झाली? तर महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. तसेच सहकार कायदा 1904, परत त्यामध्ये दुरुस्ती 1912 मध्ये झाली. धर्मदाय अधिनियम 1950 मध्ये, माहिती अधिकार अधिनियम 2005 मध्ये संपूर्ण देशात, तसेच महाराष्ट्रामध्ये 2002 मध्ये माहिती अधिकार अधिनियम तयार करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, अस्पृश्यता निवारण, सांप्रदायिक एकता, दारूबंदी, नई तालीम इत्यादी उद्देशाने प्रेरित चळवळ कोणती? श्रीनिकेतन, अंत्योदय, सर्वोदय, ख्रिश्चन मिशन. तर याचं उत्तर आहे सर्वोदय चळवळ, की ज्या माध्यमातून अस्पृश्यता निवारण, सांप्रदायिक एकता, दारूबंदी, नई तालीम. तर महात्मा गांधी यांनी सर्वोदय चळवळीची सुरुवात केली. 1932 साली पुणे करार झाला, ज्यामध्ये महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये तो कायदा करण्यात आलेला आहे, की ज्यानुसार महात्मा गांधींनी शपथ घेतली की मी यापुढे माझं पूर्ण आयुष्य अस्पृश्यता निवारणासाठी प्रयत्न करेल. मग त्यांनी पुढे चालून त्यासाठी प्रयत्न देखील केले. त्यांनी असं ठरवलं की ज्यावेळेस आंतरजातीय विवाह असेल त्याच लग्नांना मी उपस्थित राहील. हे देखील त्यांनी जाती निर्मूलनासाठी प्रयत्न केले. पुढचा प्रश्न आहे, इंडियन असोसिएशन ऑफ ट्रेंड सोशल वर्क्स IATSW ची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? आता हा फॅक्च्युअल प्रश्न, याचं उत्तर आपल्याला माहित असायलाच हवं तरच याचं उत्तर द्यावं, अदरवाईज हा प्रश्न स्किप केला तरी चालेल निगेटिव्ह मध्ये जाण्यापेक्षा. तर याचं उत्तर आहे 1963 मध्ये इंडियन असोसिएशन ऑफ ट्रेंड सोशल वर्क ची स्थापना करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, समाज व्यवस्था टिकवण्यासाठी तसेच समाजातील मानव संस्थांची व मानव शक्तीची वाढ करण्यासाठी व टिकवण्यासाठी कोण किंवा काय कार्य करते? समाजकार्य, सामाजिक चळवळ, समाज सुधारक, सामाजिक कायदे. आता याचं उत्तर जर आपण बघितलं की समाज टिकवण्यासाठी सध्या कायदे खूप महत्त्वाचे आहेत, त्याच्यामुळे सामाजिक कायदे याचं उत्तर आहे. म्हणजे सोशल लॉज समाज व्यवस्था टिकवण्यासाठी तसेच मानव संस्थांची व मानव शक्तीची वाढ करण्यासाठी उपयोगी आहेत. तसेच समाजकार्याची एकूण 6 पद्धती आहेत. त्याच्यामध्ये त्याचे 2 प्रकार पडतात, एक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. प्रत्यक्षमध्ये सोशल केस वर्क, ग्रुप वर्क,
कम्युनिटी ऑर्गनायझेशन, अप्रत्यक्ष मध्ये सोशल ऍक्शन, सोशल रिसर्च, सोशल वर्क, ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे समाजकार्य प्रशासन, ज्याची परीक्षा तुम्ही आता देणार आहात, समाज कल्याण अधिकारी व अ व ब दोघी पदांची. सामाजिक चळवळ, समाज सुधारक. सामाजिक चळवळ, समाज सुधारक हे दोघी एकमेकांशी रिलेटेड टॉपिक आहेत, ज्यामध्ये महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज एवढे समाज सुधारक येतात. पुढचा प्रश्न, लोक कार्यक्रम व ग्रामीण प्रौद्योगिकी परिषद म्हणजे कपाट या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 1986, 1985, 1975, 1981. तर कपाट हा जो कार्यक्रम आहे ग्रामीण औद्योगिकरणाच्या दृष्टिकोनातून तयार करण्यात आला, जो 1986 मध्ये. त्यावेळेस पंचवार्षिक योजना, 7वी पंचवार्षिक योजना सुरू होती, ज्यामध्ये सूचक नियोजनाची सुरुवात करण्यात आली प्रथम. व 1991 म्हणजे 92 ची जी योजना होती त्यामधून पूर्णतः सूचक नियोजनावर भर देण्यात आला. तसेच समाज कल्याण गट अ व ब ते सिरीज लॉन्च करण्यात आलेले, त्याची माफक फी 399 ठेवण्यात आले. मी प्रशांत मोरे, नेट सेट MSW मध्ये झाले, समाजकार्यातील तज्ञ. तसेच माझं नेट सेट MA पॉलिटिकल थॉट मध्ये, पॉलिटिकल सायन्स मध्ये झालेले. समाज कल्याण परीक्षेसाठी आयोगाच्या सिलेबसवर आधारित प्रश्नपत्रिकांचा संच तयार करण्यात आला. त्यामध्ये टोटल 5+ प्रश्नपत्रिका असणार आहे. या प्रश्नपत्रिका तुम्ही वेळ लावून म्हणजे 60 मिनिटाचा वेळ लावून ज्याप्रमाणे आयोग परीक्षा घेते त्या पद्धतीने सोडवा, म्हणजे तुम्हाला तुमचा वेळ व ॲक्युरेसी व मार्क कशा पद्धतीने तुम्ही जास्तीत जास्त मिळवू शकतात यासाठी प्रयत्न करा. संपर्कासाठी नंबर दिलेला आहे. टेस्ट घेण्यासाठी हिस्ट्री बाय सचिन गुडिंग हे ॲप तुम्ही डाउनलोड करा. पुढचा प्रश्न, वेठबिगारी उच्चाटन कायदा 1976 चे उद्दिष्ट काय होते? वेठबिगारी मजुरांना ओळखणे, वेठबिगारांची सुटका करणे, जबरी संमतीपत्र लादणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा करणे, दक्षता समित्यांच्या नियमित पेठा घेणे. तर याचं उत्तर आहे वरील सर्व. 1976चा वेठबिगारी कायद्याचं उद्दिष्ट मजुरांना ओळखणे, सुटका करणे, गुन्हेगारांना शिक्षा करणे, नियमित बैठका घेणे समितीच्या. तसेच हा जो कायदा आहे घटनेच्या कलम 23 नुसार तयार करण्यात आलेले, ज्यामध्ये म्हटलेलं आहे की वेठबिगारी व जबरदस्ती मजुरी याचं उच्चाटन करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, व्यक्ती विकासाचा मनोविश्लेषण सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला? या प्रश्नामध्ये आपल्याला थिंकर व त्यांचे सिद्धांत माहीत असणं खूप गरजेचं आहे. क्रेमर, शेल्डन, सिग्मंड फ्राइड वरीलपैकी कोणीही नाही. तर याचं उत्तर आहे सिग्मंड फ्राइड, की ज्यांनी व्यक्तिमत्व विकासाचे मनोविश्लेषण सिद्धांत म्हणजे सायको ॲनालिटिकल थेअरी त्यांनी मांडली. तसेच त्यांनी ईड, इगो, इदम असे 3 घटक देखील मांडलेले आहेत. रिकामी जागा योग्य पर्यायाने भरा. व्यक्ती मोठेपणे किती यशस्वीपणे ... करेल ते लहान वयात प्रस्थापित होणारे वर्तन प्रकार, सवयी व अभिवृत्ती इत्यादींवरून ठरवले. कार्य, समायोजन, नियोजन, प्रगती. आपण जर बघितलं तर व्यक्ती मोठेपणे यशस्वी होण्यासाठी काय गरजेचं आहे, त्याचं संगोपन कसं झालं, त्याचं बालवयामध्ये त्याचं सोशलायझेशन, घरचं वातावरण, त्याची शाळेत त्याला कोणकोणत्या सुविधा मिळाल, शाळा त्याच्या घरापासून किती दूर होती, तो सवंगडीमध्ये कसा होता, तर हे त्याचं समायोजन खूप गरजेचं नाही होय. तर मग याचं उत्तर समायोजन आहे. पुढचा प्रश्न, रिकामी जागा योग्य पर्यायाने भरा. कल्याणकारी अर्थशास्त्रातील विवेचनाच्या मुळाशी निर्णय असतात. स्वयं, सामाजिक, आर्थिक, नैतिक. तर कल्याणकारी अर्थशास्त्राच्या मुळाशी नैतिक निर्णय असतात, की ज्या माध्यमातून कल्याणकारी अर्थशास्त्राच्या माध्यमातून समाजातील जे दुर्बल घटक आहेत, महिला, बालक, वृद्ध, यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. दरवर्षी आपण बजेट मांडतो, त्यामध्ये ह्या घटकांसाठीच्या असणाऱ्या योजना, तसेच राष्ट्राच्या विकासासाठी काय काय महत्त्वाचं, या सर्व घटकांचं आपण त्यामध्ये सविस्तर विश्लेषण करण्यात येते. तर याचं उत्तर आहे कल्याणकारी अर्थशास्त्राच्या विवेचना मुळाशी नैतिक निर्णय असतात.
ब्रेनर यांच्या मते व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करणाऱ्या पर्यावरणाच्या स्तरामध्ये खालीलपैकी कशाचाच अंतर्भाव होतो नाही. योग्य अयोग्य हे सर्व बघणं खूप गरजेचं आहे. तर सूक्ष्म यंत्रणा, मध्यम यंत्रणा, बाह्य यंत्रणा यांचा अंतर्भाव होतो. अनुवांशिक यंत्रणा यांचा अंतर्भाव होत नाही. पुढचा प्रश्न आहे, बहुसंस्कृतीवादाचे लक्षण कोणते? कल्चरचं लक्षण कोणतं? विविधतेला मान्यता, स्वातंत्र्य, समता व न्यायाचा हक्क, व्यक्तिवादाचा स्वीकार, ज्याचे अस्तित्व टिकते ते लायक. तर याचं उत्तर अ, भ, क बरोबर आहे. ज्याचे अस्तित्व टिकते हे येत नाही संस्कृतीमध्ये. पुढचा प्रश्न, रिकामी जागा योग्य पर्यायाने भरा. ज्या व्यक्ती ... अवस्थेत दुःखी असतात त्या मोठेपणी दुःखी होण्याची शक्यता अधिक असते. आता हा प्रश्न आहे मागील प्रश्नाशी संबंधित. हे बघा, व्यक्ती मोठेपणी किती यशस्वीपणे ठरेल हे लहान वयात ठरते. तो हाच प्रश्न फिरून इकडं दुसऱ्या प्रकारे विचारण्यात आलाय. ज्या व्यक्ती ... अवस्थेत दुःखी असतात त्या मोठेपणी दुःखी होण्याची अवस्था अधिक असते. तर याचं उत्तर आहे बाल्यावस्था. बाल्यावस्थेचा एज ग्रुप आहे 2 ते 12. यामध्ये 2 घटक पडतात. 2 ते 6 पूर्व बाल्यावस्था, 6 ते 12 उत्तर बाल्यावस्था आहे. परत किशोरावस्था, तरुणावस्था, पौगंडावस्था याचे देखील आपल्याला एज ग्रुप माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्या अवस्थेतील घटक कोणते, त्यामध्ये व्यक्तिमत्व विकासातील पडणारे प्रभाव, असणारं वातावरण, हे सर्व घटकांचं आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे, मानव विकास निर्देशांकाची संकल्पना कोणी मांडली? मेहबूब उल हक आणि डॉक्टर अमर्त्य सेन, पी चिदंबरम आणि यशवंत सिन्हा, मनमोहन सिंग, नरसिंहराव वरीलपैकी कोणीही नाही. तर याचं उत्तर आहे मोहम्मद उल हक आणि अमर्त्य सेन. 1990 मध्ये यांनी मानव विकास निर्देशांकाची संकल्पना मांडली. मानव विकास निर्देशांक UNDP मार्फत मांडण्यात येतो. त्याचे काही निर्देशांक व इंडिकेटर्स आहेत, ते आपण खूप बघून घेणं गरजेचं आहे. कारण की मॅक्झिमम दरवर्षी कोणत्या ना कोणत्या परीक्षामध्ये मानव विकास निर्देशांकावर प्रश्न येतो. सध्या भारताची रँकिंग 134 आहे मानव विकास निर्देशांकात आणि स्वित्झर्लंड हा देश प्रथम आहे. पुढचा प्रश्न, नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 नुसार खालीलपैकी कोणत्या कृत्यासाठी वैध कारवाई करता येत नाही? धार्मिक निसमर्थता लादणे, लोकसेवकाने अपराधास अपप्रेरणा दिल्याच्या अभिकथनास शासनाची पूर्वसंमती न घेता आरोप करणे, सामाजिक निसमर्थता लादणे, धार्मिक वैचारिक अशा कोणत्याही कारणाने अस्पृश्यता पाळण्याचे समर्थन करणे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लोकसेवकाने अपराधास अपप्रेरणा दिल्याच्या अभिकथनास शासनाची पूर्वसंमती न घेता आरोप करणे. म्हणजे लोकसेवकावर जर कारवाई करायची असेल या कायद्यानुसार तर आधी शासनाची पूर्वसंमती घ्यावी लागते. या कायद्याची अंमलबजावणी 1 जून 1955 झाली. या कायद्यामध्ये या तरतुदी आहेत. पुढचा प्रश्न, भारताचे संविधान कोणत्या विचारधारेचा पुरस्कार करते? धर्मनिरपेक्षता, निर्देशक तत्वांच्या संबंधास, मूलभूत हक्कांची सर्वोच्चता, मूलभूत कर्तव्ये वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर आहे भारतीय संविधान वरील सर्वांचा पुरस्कार करते. धर्मनिरपेक्ष हा घटक आपल्याला घटना दुरुस्ती 1976 साली 42व्या घटना दुरुस्तीनुसार समावेश करण्यात आला. निर्देशक तत्व म्हणजेच भाग 4 घटनेतील 36 ते 51 कलमामध्ये आपल्याला हे कलम सर्व माहीत असायलाच हवे. मूलभूत कर्तव्ये 1978 मध्ये समाविष्ट करण्यात आली, की ज्यामध्ये कलम 51 समाविष्ट करण्यात आला. तर हे आपण बघणं खूप गरजेचं आहे. आपल्याला मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्ये हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. रिकामी जागा भरा, सर्वांचे सर्व कल्याण म्हणजे ... होय. आता हे जर बघितलं, समाज विकास, समाज कल्याण, सर्वोदय, समाज कार्य, तर सर्वांचे सर्व कल्याण म्हणजे सर्वोदय हा प्रश्न आधी पण येऊन गेला,
की ज्यामध्ये मी म्हटलं होतं की महात्मा गांधींनी सर्वोदयचा उद्देश काय होता हे त्यामध्ये दिलेले आहे. तसेच जॉन रस्किन यांचा अनटू दी लास्ट हे जे बुक आहे, जॉन रस्किन त्यांच्या पुस्तकाचा अनुवाद महात्मा गांधींनी सर्वोदयमध्ये केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, बाल कामगार प्रतिबंध व नियमन कायदा 1986 नुसार खालीलपैकी कोणते वय वर्ष पूर्ण न केलेल्या व्यक्तीस बालक समजले जाते. म्हणजे या कायद्यानुसार बालक म्हणजे काय, तर 14 वर्षापेक्षा कमी वयाची व्यक्ती म्हणजे बालक. हा कायदा घटना कलम 24 नुसार तयार करण्यात आलेला आहे की ज्यानुसार बालकामगारास पूर्णपणे बंदी करण्यात आलेली आहे. समाज कल्याण गट अ व ब टेस्ट सिरीज लॉन्च करण्यात आलेली आहे. त्याची माफक दरामध्ये फी 399 रुपये ठेवण्यात आलेली आहे. मी प्रशांत मोरे, MSW नेटसेट, तसेच माझं MA पॉलिटीमध्ये नेटसेट झालेलं आहे. ही टेस्ट सिरीज आयोगाच्या धर्तीवर त्यांनी मागील वर्षी विचारलेले प्रश्न, या वर्षाचा असलेला सिलेबस यानुसार पूर्ण डिझाईन करण्यात आलेली आहे. ही प्रश्नपत्रिका तुम्ही 60 मिनिटं वेळ लावून सोडवणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला टेस्ट सिरीज घेण्यासाठी हिस्ट्री बाय सचिन गुळिंग हे ॲप डाउनलोड करा. संपर्कासाठी तुम्हाला नंबर देण्यात आलेला आहे. थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.